बोला. 6 टर्न. बोला बोला बोला. सांगेल पुढं. ऐकता साहेब, महापौर साहेब, या सभागृहामध्ये आयुक्त साहेबांनी बजेट पाठवलं होतं स्थायी समितीकडे. ते 1369 कोटीचं होतं. स्थायी समितीत ते वाढ झालं, 1385 कोटी झालं. आणि सभागृहात आता आल्यानंतर ते 1449 कोटी त्या ठिकाणी बजेट होतं. मला आयुक्तांना या ठिकाणी आपण तुमच्या माध्यमातून इतर गेल्या वर्षी बजेट आहे. आम्ही मध्ये नव्हतो, सगळे सभागृहामध्ये एक बजेट कितीचं तुम्ही सादर केला हे थोडं सभागृहाला कळू द्या. तिन्ही मुद्दे लावून घ्या आयुक्त साहेब. पहिला मुद्दा आहे की आम्ही सभागृहामध्ये नसताना गेल्या वर्षी बजेट स्थितीत होतं. दुसरा मुद्दा आहे की महानगरपालिकेचं ऑडिट झालंय का. आणि तिसरा मुद्दा रिव्हिजन किती वर्षापूर्वी झालेलं आहे. हे तिन्ही तुम्ही सभागृहामध्ये थोडं आम्हाला समजून सांगा. महापौर साहेब, सन 25-26 मध्ये मान्य अंदाज होता 773 कोटीचा आणि आता सुधारित मध्ये आलाय तो 781 कोटीचा. महापौर साहेब, ऐकता साहेब, तुम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये तुम्हीच वाढवून पाठवलं, त्यामुळं साईनी वाढवून दिलं. आता साईचं बघून या ठिकाणी कोर्टाने या ठिकाणी वाढलं. ऐकता साहेब, पाणीपट्टीसाठी या ठिकाणी 19 कोटी आता पण भरले. शिक्षण कर हे 17 कोटी या ठिकाणी आपण भरलेलं आहे. मला एक योजनेसाठी आपण 33 कोटी या ठिकाणी भरलेला. जे अशोक लेलंड गाड्याच्या प्रयोगसाठी तुम्ही 32 कोटी या ठिकाणी भरलेला. जवळजवळ 104 कोटी या ठिकाणी तुमच्या विक्री गेलेले आहेत. आणि तुम्ही जे भांडवली कामाचा निधी या ठिकाणी पाठवला होता त्यामध्ये तुम्ही सांगितलं की 31 कोटी या ठिकाणी भांडवली कामाचा निधी दिला. आमच्या ताईने या ठिकाणी त्यामध्ये वाढवलं 69 कोटी. 69 कोटी ताईने वाढवलं. ते आलं सभागृहाकडे 100 कोटी आणि आता सभागृहाने वाढवलं 111 कोटी. मी सर्व नगरसेवक 110 नगरसेवक 110 नगरसेवकाला आता आम्हाला सांगण्यात आलं की 50 लाख भांडवली कामाला, वॉर्ड 16 लाख, 66 लाख रुपये आपण या ठिकाणी सभागृहाच्या काय लोकांना सांगितलं की याद्या आम्ही सर्व निवडून येताना साहेब माझ्यासारखे सगळे सदस्य आले. आपल्या आपल्या भागामध्ये सांगितलं की आम्ही इथं काम करतो तिथं काम करतो. आणि आता 66 या ठिकाणी लाख मिळत असताना 118 कोटी या ठिकाणी लागणार आहेत. महापौर साहेब, या सभागृह साहेब हे सर्व सदस्य नवीन आहेत. महापौरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, आम्हाला सगळ्याला आश्वासित करा तुम्ही बजेट देता. मग महाराष्ट्र बजेटवरच करावी. मी बजेटवरच बोलतोय. महापौर साहेब, अजिबात गडबड करू नका. त्या सभागृहामध्ये जुने काँग्रेस पक्षामध्ये होता महेश यांना 2-2 बजेट चालवत होते. एक दिवशी परिवहन स्कूल बोर्ड आणि एक दिवशी आपलं बजेट होत होतं. तुम्ही सिनार अरे बोलू द्या, सगळ्यांना बोलू दे. अरे 110 लाखाच्या सोलापूर शहराला कारभार करायला लागेल. चला बोला, चला बोला. काय लावलं माझा प्रश्न? मी या ठिकाणी कुणाचा ऐकणार नाही. तुम्हाला 110 नगरसेवकाला रात्री 12 होते, पण सगळ्यांचं ऐकून घ्या. अरे वर्षाचं बजेट आहे, वर्षामध्ये आपण काय करणार आहे या ठिकाणी येणार आहे. महापौर साहेब, आपण सगळ्यांना मनापासून बोलू द्या. आपण म्हणूनच सगळ्यांना संधी द्या. आणू शकणार आहात का? आणि आमच्या सर्व नगरसेवकाला 118 कोटी या ठिकाणी भांडवल निधी देणार आहात का? या सभागृहामध्ये स्पष्ट आम्हाला सांगा की आपल्या सगळ्या सभागृहाची जबाबदारी आपण निवडून आलोय. त्यांनी सांगतील उद्या सगळ्या नगरसेवक 5-5 कोटी वसूल करून द्या. हे आपलं काम आहे का? आपलं काम नाही, आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी आपल्याला या जनतेने इकडे म्हणून पाठवलंय. इथल्या कारभारावर आपलं लक्ष ठेवणं आणि हा कारभार चांगला करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आपण आपली जबाबदारी झटकून मला आधार नाही. आपण आपल्या मला ऐका खाजगीमध्ये मला ऐका अधिकाऱ्यांनी सांगितलं मध्ये एवढं वाढणार कुठं
5 कोटी वसूल करून द्या हे चालणार आहे का? त्यांना मला उत्तर देऊ दे ना. कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं? सांगतो ना, खासगीमध्ये मला एका अधिकाऱ्याने सांगितलंय. नाही, त्या अधिकाऱ्याला विचारा ना, कळू द्या ते अधिकारी कोण आहे. जर अधिकारी जर नगरसेवकांना 5 कोटी त्या गोळा करून म्हणत असेल तर त्या अधिकाऱ्याचं बी नाव कळू द्या. तिला तरी उत्तर नाही, कळू द्या ना. उत्तर तर देऊ द्या. सभागृहात कळू द्या. या सभागृहामध्येच आहे. कुठला अधिकारी मी सभागृह सोडलेलं नाही. कुठला अधिकारी नगरसेवकांना 5 कोटी रुपये माहित आहे. 5 कोटी रुपये जमा करून द्या म्हणतोय, याचं नाव तुम्ही पहिल्यांदा सांगा. सांगू दे ना मला. नाही, आपण जे वक्तव्य केलं, चेतन भाऊ, आपण जे वक्तव्य केलं त्या संदर्भात मी बोलतोय की कुठल्या अधिकाऱ्याने असं वक्तव्य केलंय. हे बघा, 2 मिनिटं ऐका नाही. पैसे वसूल घेतेच सांगू द्या साहेब. तुम्ही सगळ्या गोष्टी आता मार्फत बघा, आमच्या भगिनी काय गोष्टी तरी नसताना देखील ऐका. मी तरी सभागृह नसताना देखील त्यांनी सांगितलं स्मार्ट सिटीला मिळतो, त्या सदस्य मिळवतो, त्यांना ऐकून घेतलं. नाही, मग 5 कोटी कोण आपल्याला वसूल करा म्हणतोय ते तर कळू द्या. ऐकून घेतलं, तुम्ही ऐकून घ्या. सन्माननीय महापौर महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्या अनुषंगाने असा खुलासा करू इच्छितो. मागच्या 2 वर्षामध्ये, मागच्या 3 वर्षामध्ये आपण वसुलीच्या अनुषंगाने अनेक प्रयत्न केले होते आणि आपण त्याच्या अनुषंगाने अपेक्षित जो इष्टांक होता आपण गाठू शकलो नाही, जरी खरं बाब असली तरी आपण तसं चांगला प्रयत्न केलेला आहे. यावर्षी आपण जेव्हा स्टँडिंग मध्ये मिटिंग झाली, त्याच्यानंतर सुद्धा आपल्या बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये जी चर्चा झाली, त्याच्या अनुषंगाने ज्या बाबी समोर आल्या, त्या बाबीच्या अनुषंगाने आपण ज्या अग्रेशननं यावर्षी नियोजन केलेलं आहे की मॅक्सिमम मालमत्ता या अंडर टॅक्सेशन आणणं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ज्या ज्या मालमत्तांचं अंडर व्हॅल्युएशन अशी आकारणी दिलेली आहे त्यांना कव्हर करणं. आणि तिसरा मुद्दा की ज्या अनऑथराइज डेव्हलपमेंट केली आहे अशा मिळकती अंडर टॅक्सेशन आणणं. आणि चौथी गोष्ट की ज्या खुल्या मिळकती अजूनही आपल्या कराच्या दायऱ्याच्या बाहेर आहेत अशा कव्हर करणं. या 4ही गोष्टीचा आपण जर अवलंब केला तर आपल्याला याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. आणि बजेटला जे प्रोव्हिजन केलं आहे 470 कोटी, जरी ते टार्गेट हे खूप हाय रेटला असलं तरी आपण ते गाठण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण जे काही आपल्याला आगाऊ मनुष्यबळ लागेल ते सुद्धा घेण्याची आपली तयारी आपण केलेली आहे. प्रयत्न हाच आहे की असं नाही आहे की 100% अचीव करू, मी असं म्हणत नाही, परंतु महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला ते टार्गेट अचीव करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि आपण ते नक्कीच करू आणि आपण ते अचीव करू. साधारण सोपा प्रश्न आहे. अजून एक मुद्दा भाऊ मी क्लिअर करतो. सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा रेज केला होता की अधिकारी असं म्हणला, तर मी सभागृहाला सांगू इच्छितो की मगाशी भाऊशी बोलताना गमतीमध्ये मीच हे बोललो होतो की भाऊ असं असं करू म्हणून, म्हणजे लपवायचा विषय नाही. तुम्ही अंगावर कशाला घ्यायला? नाव पण बोलले का? नाही सर, माझी जबाबदारी आहे की असं नको की मी सभागृहात असताना नाही नाही मी सांगतो ना, मला कुठे बोलायचं नाही भाऊ, मला कुठे बोलायचं नाही, मी काय बोललो हे मला चांगलं माहिती आहे. परंतु ही चर्चा जी होती अनौपचारिक चर्चा होती आणि हे साधारण सोपा प्रश्न आहे साहेब. ऐका की या ठिकाणी जे टार्गेट आहे साहेब, हे हायेस्ट टार्गेट आहे 470 कोटी. आलं उत्पन्न 222 कोटी. तुम्ही साहेब लोकांनी आणून भरलेले पैसे 100% स्कीम तुम्ही दिला, 50% तुम्ही स्कीम दिला, त्या माध्यमातून लोकांनी इतर किती पैसे भरले. आता तुम्ही 100% देणार आहे का? शास्त्री मार्फत नाही पैसे देत. आपले लोक गेले आयुक्त साहेब, एवढं एकच खातं आहे, बाकीचे खाते 50%च्या वर कुठलं वसुली झाली नाही. कुठलंही खातं 50% हेच खातं एक आहे की 70% 71% वसूल झाले. तुम्ही 10 दिवस सगळे बसलात ना, मी खरं बोलतो खोटं बोलतोय, तिथं तर मी खरं बोलवलं खोटं बोलवलं. एक खातं 50%च्या वर नाही, यांचं खातं 71% असेल. अहो मला काय म्हणायचं तुम्ही लक्षात घ्या, हे आता 110 नगरसेवक नाही बोलवलं, यांनी हे करणार आहात का? मागं ऐका, आम्ही सभागृहात होतो, कपात झाली निधी, तुम्ही त्या सभागृहात होता, उद्या म्हणू नका साहेब. आयुक्त साहेब मागं एक आयुक्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही गणेश साहेब होत्या त्या सभागृहामध्ये, निधी कपात झाली. हे सगळं नवीन नगरसेवक आहे, त्यामुळे आपली विनंती तुम्ही खुलासा करायला देणार असेल तर बरोबर आम्हाला आनंद आहे. जर देणार नसाल पण येणार नसेल, अहो 1500-250 कोटी तुम्ही जर टार्गेट वाढवून देता साहेब, आपण 1000च्या वर कधी बजेट ठेवतो. आता 1400-1500 कोटी तुमचं बजेट केलंय का महापालिकेचं
दर्जा तिकडे वाढणार आहे का साहेब? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 5 जे आहे त्या कलम 5 मध्ये आणि ज्या अनुषंग कलमांमध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने आपल्याकडे महापालिका रचना केली जाते. ज्या महापालिकांची जी लोकसंख्या आहे सध्या आपली 10 लाख खालची आपली महानगरपालिका आहे. साधारणतः डी क्लास ज्या महापालिका आहेत डी क्लास महापालिकांची लोकसंख्येचा जर विचार करता आपली लोकसंख्या ही डी क्लास पेक्षा अधिक चालली आहे. आता जेव्हा जनगणना होईल त्याच्यानंतर आपली लोकसंख्या 10 लाखाच्या पुढे जाईल आणि त्यानुसार आपोआपच आपलं जे अपग्रेडेशन होईल त्याच्यामध्ये आपली महापालिका दर्जा उन्नत होते. विवाह बंधन जन्मोजन्मीचं विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर.